लेंथ वरती आणि इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता योगेशचा. त्याच्या बरोबरीने असताना खेळाडू नॉनस्ट्रायकिंग एंडला आपण पाहता सौरव गावंडला. मागच्या सामन्यामध्ये प्रतीक ठाकूर हा खेळाडू सामनावीर राहिला होता ज्याने मेडन षटक टाकलं होतं. आणि यावेळेस आपण पाहता योगेश आणि सौरभ ही जोडी मैदानामध्ये आहे. आघाडीचे दोन खेळाडू. कल्पेश ठाकूरने मेडन षटक टाकलं होतं. बघा थोडी घाई, क्या बात आहे. अति घाई संकटात नाही. फिल्डरने देखील घाई केली. बॉल गॅदर करण्या अगोदर थ्रो करायचं होतं त्या ठिकाणी जयला, परंतु इथे एक रन चोरली दोन्ही फलंदाजाने. आणि त्याच वेळेला आपण पाहता योगेशला सेकंडसाठी रेडी व्हायचं होतं. अगदी लास्ट मोमेंटला त्याचा पाय स्किड झाला, घसरला, त्यामुळे दुसऱ्या रनचा त्याला कॉल करता आला नाहीये. एकच रन या बॉलवरती राहील. आणि या एका रनच्या मैदानी आपण पाहता रिप्ले टेलिकास्टमध्ये दोघांची घाई झाली. योगेश देखील अक्षरशः पडला त्या ठिकाणी नॉनस्ट्रायकिंग एंडला आणि त्यानंतर सिंगल मिळाली. ओमकार सांगतोय पहिला बॉल पकड आणि मग थ्रो कर, हे देखील फार गरजेचं आहे. ऑन साइडला लॉफ करत असताना बॉल चालला वाडीश लॉंग ऑनला, सीमारेषा पार, 6 धावा षटकार. माई साहेब येऊन गेले. त्यांच्या मुखातून हे संगीत आम्ही नेरे नाईट स्पर्धेमध्ये लाईव्ह स्पर्धेमध्ये ऐकलं. या हिबेला कोला टाकला बॉल, यॉर्कर लेनचा प्रयत्न होता आणि इथे डाऊन द ग्राउंड केलं अलॉंग विथ कार्पेट. स्ट्रोक्स पाहायला मिळाला. बघा विकेट किपरच्या मागे 5 खेळाडू होते बॅकअपसाठी. 5 जण अगदी धावत पुढे आले होते. कारण संघाची एकी, दोन्ही संघाचा ड्रेस कोड अगदी आपण जर पाहायला मिळता जुळता आहे, पण तो वैशिष्ट्य एक वेगळा आहे. देवा 11 आवरे संघाच्या खेळाडूच्या प्रत्येकाच्या जर्सीच्या पाठीमागे जर नाव पाहिलं तर प्रत्येकाने आपल्या आईचं नाव टाकलंय. बघा हे फार वैशिष्ट्यपूर्ण राहील. स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी असं आपण म्हणतो. आणि खरं तर आपल्या आईचं नाव प्रत्येक खेळाडूने आपल्या पाठीवरती टाकलंय. मी आवर्जून एक गोष्ट नमूद करेल या ठिकाणी. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल स्क्वेअर लेग मध्ये खेळला आणि बॉल चालला त्या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार. आणि इथे मात्र आलाय खणखणी चौकार. 4 धावा आल्या. आपण प्रत्येक ठिकाणी आपल्या नावापुढे आपल्या वडिलांचं नाव टाकत असतो शासकीय प्रत्येक कामामध्ये, परंतु आपण पहिला रायगड जिल्ह्याच्या माजी महिला पालकमंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांनी आपल्या ऑफिसमध्ये मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये धावसंख्या 12 धावफलकामध्ये आहे. कॅबिनच्या बाहेर पहिल्यांदा पाठी लावली होती. पहिल्या खरं तर मंत्री होत्या ज्याने आपल्या आईला देखील प्राधान्य दिलं होतं. हे देखील वैशिष्ट्य होतं. आणि या सर्व खेळाडूने आपल्या जर्सीच्या मागे प्रत्येकाच्या आईचं नाव टाकलं. हे फार महत्त्वाचं राहिलं. नक्कीच कौतुकास्पद काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं. आपल्या आईला त्याने या क्रिकेट कारकिर्दीमधलं संपूर्ण करिअर आपलं समर्पित केलं असंच मी या ठिकाणी म्हणेल. पंढरपुरात जाऊन वारकरी माऊलीच्या पाया पडतात. मी तर माझ्या आईच्या पाया पडतो, कारण तेच माझं पंढरपूर असं म्हणतात. ऑन स्क्रीन आता बघा कतर मंचावरती सर्व आमचे आयोजक, ज्यामध्ये आमचे आदरणीय मुकुंद शेठ गावंड, उरण तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आणि असं म्हणतात साधी राणी उच्च विचारसरणी असणारे व्यक्तिमत्व. आज हे नाव मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेमध्ये राहील, कारण त्यांनी अप्रतिम दर्जाचं आयोजन, समर्थ चषक या स्पर्धेचं आयोजन भरवलं आहे. खरं तर जेव्हा हा व्हिडिओ बघता आपण नॉन स्क्रीन या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा, पारंपरिक पेहराव, प्रत्येकाच्या डोक्यावरती फेटा होता, ज्यामध्ये स्वतः संजय शिंदे साहेब आमचे पुरस्कर्ते 4 व्हीलर कारचे. त्याचवेळेला आपण पाहिला उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अविनाश कोळी साहेब या ठिकाणी आले होते. उरण तालुका अध्यक्ष रवी शेठ भोईर साहेब यांना आपण पाहिलं. स्वतः रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य जीवन गावंड साहेबांना आपण पाहिलं. आणि संपूर्ण या विभागातील सर्व पदाधिकारी त्यांची उपस्थिती ही प्रामुख्याने पाहायला मिळाली. डाऊन द ग्राउंड खराब फिल्डिंग, नशिबाची साथ. आता इथे मात्र मिळालाय हा नशिबाचा चौकार. 4 धावा. च्या सामन्यामध्ये ओमकार आणि दीक्षित दोघांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि आता दीक्षित वरती आक्रमण. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 13. या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती धाव मिळाल्या 4.
देवा 11 आवरे आणि रावे हा सामना आपण अनेक वेळा मोठ्या स्पर्धांमध्ये पाहिला पाहतो. आज ही करत प्रतिष्ठेची लढत आहे. ऑन साइडला पिकअप शॉट, फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत आणि बॉल निघाला वन बाउन्स इनटू द फॅन्स. सीमा पार, सलग दुसरा चौकार. बघा प्रेक्षक नाचतायत बसून. योगेश देखील आपण पाहिला बाईकचा मानकर राहिला आणि बघा हे ऑन स्क्रीन सर्व प्रेक्षक. दादरच्या पेंटच्या मैदानावरती योगेशला बाईक आपल्या स्वप्नातील पहिली बाईक मिळाली होती. असा हा दमदार खेळाडू आणि दमदार इनिंग साकारत असताना मागच्याही मॅचमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. आता विकेट हवा आहे आई रायपादेवी रावे या टीमला. या सामन्यामध्ये फुलटॉस आहे. अपील झाली, लाऊड अपील. पंचांचा बोट अवकाशाकडे. खेळाडू बाद. लेग बिफोर द विकेट. LBW पायचीच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागेल. त्या ठिकाणी योगेश पाटील या खेळाडूला. बघा LBW साठी रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. खेळाडू बाद. रिप्ले मध्ये आपण सध्या पाहूया नेमकं काय घडलं. या ठिकाणी आपण पाहिला खरं तर दीक्षितचा हा वेगवान चेंडू होता. फुल टॉस लागला होता पायावरती, परंतु बॉलचं डिरेक्शन, हाईट पंचांनी मात्र ग्राह्य धरलं आणि खेळाडू बाद घोषित केला. थोडे शफल झाले. परफेक्ट अँगल होता. अगदी मिडलला बॉल हिट होताना आपण पाहायला मिळाला. असं कदाचित या ठिकाणी आपण जर पाहिलं स्निकोमीटर किंवा ते बोलतात ना डिरेक्शनचं मीटर असं तर मात्र कदाचित पाहायला मिळाला असता. बॉल मिडल स्टंपला हिट होता आणि अगदी योग्य निर्णय पंचांचा राहिला. खेळाडू बाद. समर्थ चषक नावानी एक नंबर आयोजन ठेवला कोण गावानी. बघा फुलाई होत्यानी समर्थ चषक नावानी. सामना बघायला गर्दी प्रेक्षकांची मुंडूका या मैदानाला. धन्यवाद. काय व्ह्यू आहे बघा या मैदानाचा. सभोवताली संपूर्ण फ्लड लाईट्स आणि अगदी चांगलं पाटा मैदान. पाटा विकेट आणि 360 डिग्री आउटफील्ड मैदानाची. पादा टणक आउटफील्ड. न भूतो न भविष्यती. मी मागच्याही खरं तर इनिंगमध्ये सांगितलं होतं जेव्हा या स्पर्धेची ॲडव्हर्टाईज व्हायरल झाली होती तेव्हा चर्चा होती फोर व्हीलरची स्पर्धा होईल का या मैदानावरती. आणि खरं तर मुकुंद शेठ गावण साहेबांनी अमितजी पाटील यांनी करून दाखवले. न भूतो न भविष्यती. आणि असं म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. उरण तालुक्यामध्ये पहिल्यांदा फोर व्हीलर कार कोणी ठेवली तर सन्माननीय मुकुंद शेठ गावण. कारण असं म्हणतात चंद्रावरती पहिला कोण गेला नील आर्मस्ट्रॉंग, त्यांचंच नाव घेतलं जाईल. अजून किती जरी गेले तरी पहिला जाईल त्याचं नाव घेतलं. आणि खरं तर मुकुंद शेठ गावण साहेब नक्कीच जेव्हा जेव्हा स्पर्धा होतील उरण तालुक्यामध्ये जेव्हा फोर व्हीलर असेल तेव्हा पहिलं नाव तुमचंच आमच्या मुखामध्ये येईल आणि सर्वांच्या मुखामध्ये येईल. असं म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि काय कमालीचं आयोजन. याही वेळेला शिवमचा धमाका. ऑन साइडला हा फटका ओमकार डीप मध्ये आहेत. बघा त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि अगदी हा बघा कॅमेरामॅनचा कौतुक. आणि आई एकवेळा इव्हेंट चॅनल साठी एकदा जोरदार डाव द्या. क्लिअरिटी क्या बात है. खेळाडू बाद. परफेक्ट क्लिअरिटी. कॅमेरामॅनचंही कौतुक करावं लागेल. कॅमेरामॅन कोण आहेत? अभिजित. बघा रात्र झाली तरी त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. जोरदार टा होऊ द्या. कधी कधी या क्षणाला कधी कधी वाद होतो. चला चेक करा एकदा पुन्हा. दोन्ही 12वे खेळाडू आमच्या समवेत आहेत आणि ऑन स्क्रीन बघा लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी. स्लो मोशन घ्या. संदेश थोडा धीम्या गतीने दाखवा. बॉल वरती नजर ठेवली कॅमेरामॅनने आणि त्याच वेळेला आपण पाहिला लास्ट मुमेंटला ज्या घडामोडी घडल्या त्याच महत्वाच्या होत्या आणि त्या क्लिअर तुमच्या समोर आहेत. पाय देखील त्याने हलवलेला नाही आतापर्यंत. आणि खेळाडू बाद 12व्या खेळाडून देखील सांगितलंय एकदा जोरदार टाळू द्या ओमकार साठी आणि आई एकवेळा इव्हन या चॅनल साठी. अभिजित कॅमेरामॅन तुमचंही ओमकार सांगतो या बघायला मी इथेच आहे. क्या बात आहे. त्याचा कॉन्फिडन्स सांगतोय आणि कॅमेरामॅनचंही कौतुक व्हायला हवं. बघा 2 इंचाचा फरक आहे आणि परफेक्ट. या गोष्टीमध्ये कधी कधी वाद निर्माण होतो परंतु कॅमेरामॅन त्याचंही कौतुक व्हायला हवं. म्हणून आम्ही सांगितलं या स्पर्धेला आई एक वेळा इव्हेंट चॅनल जमायला लागेल. संदेश शेळके तुम्हाला शुभेच्छा.
नक्कीच हे चॅनल आवडलं असेल तर एकदा या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. संदेश शेळके यांना देखील आपण चांगला प्रतिसाद द्या. नवीन चॅनल आहे परंतु भरपूर चांगलं, कारण आम्ही नेहमी पाहत असतो चांगलं ग्राफिक्स हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला डिस्प्लेला दिसतं. बघा आताही तुम्हाला पाहायला मिळेल DJ सॅम यांचा लोगो एका बाजूला. एकविरा इव्हेंट आमचे आयोजक त्यांनाही आपण पाहत आहे. ओमकार पाटील आमचे कॅमेरामन, जे खरं तर आमचे चांगले एडिटर आहेत, त्यांचं देखील योगदान राहिलं आहे या चॅनलसाठी. आणि खेळाडू बाजाला दोन चौकार आले जरूर, 2 विकेट मात्र दीक्षितने काढलेले आहेत. नवीन खेळाडू राजा गावण बुम बुम या संघाचा मधल्या फळीतला अतिशय घातक आणि स्फोटक खेळाडू मैदानाकडे चालला. राजा गावण दीक्षितनं कमबॅक केलं. या ओव्हरमध्ये त्याला 2 विकेट मिळाले. नेक्स्ट बॉल हलकीशी कडा, एज अँड टेकन, कॅच इट, कॉल बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात आल्या पाहुली माघारी परतावा लागेल. बुम बुम राजा गावण बॅक टू द डग आउट. मैदानाच्या आतमध्ये 3 विकेट या ओव्हरमध्ये मिळाले. 8 धावा, पहिले 2 बॉल राहिले करदर आवरेज संघाच्या नावावरती, परंतु पुढच्या 4 बॉलमध्ये 3 विकेट घेत दीक्षित पाटीलने दिले कमबॅक करून. आई विराबे टीमला जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. हा करदर क्षण आपण तुम्ही पाहता स्क्रीनवरती. जासईचं हे शिवस्मारक आपल्या उरण तालुक्याचे आन बान शान. तिथे गेल्यानंतर मन प्रसन्न होतं. समर्थ रामदास स्वामी त्यांच्या बरोबरीने महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या खरतर स्वराज्याचं प्रतीक हा खरतर भगवा ध्वज तुम्हाला डौलाने फडकताना पाहायला मिळेल. आणि सभोवताली आता असं म्हणतात हा परिसर म्हटला की हा ग्रोथ सेंटर बनलाय. येणाऱ्या कालावधीमध्ये भरपूर डेव्हलपमेंट तुम्हाला आपल्या या परिसरामध्ये होताना पाहायला मिळेल, कारण 124 गावही MMRDA रिजनमध्ये बाधित झाली आहेत. त्यामुळे येणाऱ्या खरतर कालखंडामध्ये 3रं महानगर आपल्या या परिसरामध्ये होईल. त्यामुळे कदाचित टोलेजंग इमारत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील, या शंका नाहीये. उरण तालुका खरतर आपण पाहिला लॉजिस्टिकचं एक मोठं खरतर जाळं विणलेलं झालं या खरतर तालुक्यामध्ये, आणि भरपूर चांगलं डेव्हलपमेंट तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या कालखंडामध्ये होताना पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. हर्षद मोकल आले, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज मैदानामध्ये आहेत स्टॅकिंग एंडला सौरभ गावण. आणि इथे आपण पाहता डॉट बॉल. सौरभने आतापर्यंत 1 चेंडू फेस केला होता, 6 धाबा आले होते. त्यानंतर हा डॉट बॉल त्याच्या इनिंगमध्ये पाहायला मिळाला. 3 चेंडूमध्ये 7 धाबांचं योगदान सौरभने आपल्या टीमला दिलंय. धाव फलकावरती 21 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 खेळाडू बाद. मैदानामध्ये आहेत हर्षद मोकल हा खेळाडू. रिव्हर्स खेळले, फटका लाजवाब, गॅप मध्ये बॉल आहे आणि बॉल निघाला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा रेषा पार, चौकार. इम्प्रोवायझेशन आपण पाहिलं फटक्यामध्ये. आधुनिक काळातलं खरं तर इम्प्रोवायझेशन रिव्हर्सचा फटका आणि याच्यामध्ये यश मिळालं. दुधारी तलवार आपण नेहमी सांगतो, लगी तो आबाद नाही तो बर्बाद, चौकार. याही वेळेला स्टायलिश फटका, स्लॉग हिटचा प्रयत्न, एकाच पटरीवरती 2 ट्रेन, अपघात घडेल आणि घडलाय. रन आउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागेल. ऋषी पाटीलला डायमंड डक चा शिकार झाला. एकही चेंडू फेस न करता मैदानाच्या बाहेर चाललाय. मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहताय ऋषी पाटील या खेळाडूला. अतिशय हटके लुक आहे त्यांचा, कडक लुक. यस, धाव फलकावरती 25, 4 गडी बाद 25, 2.3 चेंडूचा खेळ संपलाय.
देवा 11 आवरे विपक्ष आई रायबादेवी राबे या दोन संघामध्ये ही लढत. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय साहिल भोईर. अजूनही वेळ गेलेला आहे, किमान 40च्या आसपास पोचावं लागेल कारण आवरे संघाचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. राऊंड द विकेट पुन्हा स्विच हिटचा प्रयत्न, खोलात टाकला बॉल आणि यावेळेला क्विक सिंगल पूर्ण केली. बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल चाललाय 22च्या स्वरूपात. बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता त्यामुळे ही धाव मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात खात्यामध्ये ऍड होईल. धाबा कशा का होईना येणं गरजेचं राहतील. आता देवा 11 आवरे या टीमसाठी सलग 2 सामने जिंकत गावदेवी केळवणे संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. बऱ्याच प्रतीक्षेनंतर मात्र धोंडू काका मैदान त्यांना खुलं झालंय. त्याने देखील आभार व्यक्त केले आमचे मुकुंद गावण यांचं, सर्व पिरकोन ग्रामस्थांचं की आम्हाला इथे संधी मिळाली कारण हे लकी मैदान आहे केळवणे संघासाठी. धावसंख्या आपण नजर पाहिली धाव फलकावी तब्बल 26. याही वेळेला डोळेबंद शॉट ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, हँड अँड कॉर्डिनेशन ज्याला आपण म्हणतो तेच नव्हतं त्यामुळे आपण पहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आतापर्यंत हर्षद मोकल या खेळाडूच्या माध्यमातून. पहिल्या 8 बॉलमध्ये आपण जर पाहिल्या धावा होत्या तब्बल 21 आणि त्यानंतर पुढच्या काही चेंडूंमध्ये धावांवरती मात्र अंकुश लावला, धावांवरती आळा घातलाय. याही वेळेला स्विंग अँड मिस, वाईड बॉलचा इशारा थोडासा जास्त बाहेर काढला त्यामुळे पंचांनी या चेंडूला वाईड बॉल घोषित केलं. हेमंत कोळी मैदानाच्या आतमध्ये आहेत. माऊल कोळीवाडा मुंबई चेकर तर पंच तिसऱ्या पंचाची मदत घेतली. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आलाय. ऑफिशियल पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलं त्याला गणेश बाविस्कर सर या पण ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. शशी मेहर सर स्क्वेअर लेग पंच, तिसरे पंच आमचे या ठिकाणी गणेश बाविस्कर सर यांना आपण पाहत आहे. ज्या खरं पंचांना आपण ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये पाहिलं, बिग बॅशच्या अनेक सीझनमध्ये या टीमला आपण पाहिलं ॲज अ अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि या स्पर्धेला देखील खरं तर मी आयोजकांचं कौतुक करेल. चांगले ऑफिशियल पंच, चांगले समालोचक, स्कोरर, चांगली लाईव्ह टीम, उत्तम डीजे ऑपरेटर या सर्व गोष्टीची पूर्तता आयोजकांनी केली. त्यामुळे नक्कीच ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती आपण जाताना पाहणार आहात. आमचे मंडप डेकोरेशन त्यांचंही कौतुक करावं लागेल, त्यांनी चांगली सेवा उपलब्ध करून दिली. डिसिजन पेंडिंग चेक केलं जात आहे, लाईन चेक केली जाईल. आई रायबादेवी राबे विपक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय त्या ठिकाणी खेळतोय देवा 11 आवरे. मी मगाशी सांगितलं का लवकरच राबे गावची यात्रा प्रत्येकाच्या भेटीला 27 तारीख, यस 27 एप्रिल खरं तर जल्लोष असतो. आई रायबादेवीची यात्रा नक्कीच चेक केलं जातं त्या ठिकाणी ऑन स्क्रीन. वाईड बॉल, ऑनफिल्ड अंपायर निर्णय अतिशय योग्य होता. आता खरं तर रिव्ह्यूचा वापर केलाय, जो होता त्यांना दिलाय त्याचा वापर केला, थोडा टाइम त्यांनी घेतला आणि इथे वाईड बॉलचा इशारा पाहिला. 27 धाव फलकावरती 27. अमित पाटील आमचे माजी थेट सरपंच, विद्यमान सदस्य दिघाटी ग्रामपंचायत, अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये दिघाटी सारख्या प्रतिष्ठित ग्रामपंचायतवरती ज्यांना सरपंच बनण्याचा बहुमान मिळाला ते आमचे मित्र. टोक्रशिंग यॉर्कर बॉल यावेळेला देखील आपण पाहिला डिरेक्ट हिट. क्या बात आहे. नेमबाजीमध्ये निष्णात असणारा हर्षद मोकल त्याने मात्र आणखीन एक खेळाडू केला रन आउट. साहिल भोईर बॅक टू द डग आउट. आमच्या समोर याचं कारण होतं केळवणे संघ देखील स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. डीजे सॅम देखील एक उत्तम दर्जाचा आयोजक. बघा हा खरं तर मी मगाशी म्हटलं आपला परिसर हा ग्रोथ सेंटर आहे, डेव्हलपमेंट, त्यामधला खरं तर हा एक अतिशय चांगला क्षण तुम्ही पाहताय. खरं तर बऱ्याच एक्सप्रेस वे किंवा हायवेचे त्या ठिकाणी जालं विणलं गेलं, ज्यामध्ये आणखीन भर टाकली ती म्हणजे आपला अटल सेतू, जो खरं तर कनेक्टिव्हिटी फास्ट केली आपल्या परिसराच्या मुंबईपर्यंत. त्यामधला हा क्षण तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. संदेशकडे सर्व काही आहे
म्हणून आम्ही त्यांचा नेहमी उल्लेख करतो, जे आम्हाला हवं आहे ते ऑन स्क्रीन लगेच दाखवतील आणि त्यांच्या वतीने हे दृश्य आपण पाहत आहे. उल्वा नोटची आम्ही स्पर्धा केली होती, त्या स्पर्धेमधले एक क्षण आहेत. ड्रोनच्या माध्यमातून हा व्ह्यू टिपला गेला. 1 रन या बॉलवरती मिळाली. 1 रनच्या मध्ये धावसंख्येमध्ये बदल. 28वा धाव फलकावधी. शेवटच्या ओव्हरमधील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. निलेश पाटील आणखीन एक स्फोटक खेळाडू. आता कदर आक्रमण करावं लागेल. डू ऑर डाय, करो या मरो अशी सिच्युएशन असेल आता कदर आवरे संघासमोर. या 5 बॉलमध्ये किमान 12+ धावा आल्या तरी या धावा आवरे संघासाठी महत्वाच्या राहतील, कारण या टीमकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. मी मगाशी उल्लेख केला, त्यामुळे किमान 40च्या आसपास पोहोचावं लागेल की बहुना त्याहीपेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आता निलेश पाटील त्यालाही करावं लागेल. इथे मात्र बॉल विकेट किपर चंदनकडे चाललाय आणि यावेळेला सिंगल रन मिळाली. यस, रिव्ह्यू आता बॅटिंग टीमचा आलाय. वाईड बॉलसाठी चेक केला जाईल. ऑनफिल्ड अंपायर फेअर डिलिव्हरी हा करतो सॉफ्ट सिग्नल आहे, परंतु बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केला. आपण सध्या 21व्या शतकामध्ये जगत आहोत, त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर हा करावाच लागतो. विज्ञान युगामध्ये आहोत. भारतीय वंशाची सुनीता विलियम्स, आपण त्यांना पाहिलं खरं तर अगदी उपग्रहावरती गेल्या कित्येक महिने राहिल्या. तो देखील आपल्यासाठी मानाचा आणि सन्मानाचा क्षण होता. आणि इथे आपण पाहत आहे या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर, DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर या ठिकाणी करण्यात आला. फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल, लीगल बॉलचा कॉल या ठिकाणी आलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 29वा धाव फलकावरती. ऑन स्क्रीन रिप्ले टेलिकास्ट आपण पाहू शकाल. बरोबर अँगल बनवला आणि त्या ठिकाणी वाईड लाईनच्या आतून बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. फेअर डिलिव्हरी हा कॉल तिसऱ्या पंचांचा पाहिला. कोणत्याही प्रकारचे रन नाही आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1 रन आली. यस, 22च्या स्वरूपात. थँक्यू, ते आम्ही अधोरेखित केलंय. 1 रन मात्र इथे मिळाली, परंतु ही रन एक्स्ट्राच्या स्वरूपात होती. 4 चेंडूंचा खेळ बाकी. 29वा समोर निलेश पाटील. याही वेळेला खोलात टाकलाय परफेक्ट यॉर्कर. प्रणय टावरी अपकमिंग यंगस्टर रावेगावचा हा खेळाडू, त्याची गोलंदाजी आपण जर पाहिली अतिशय भेदक पाहायला मिळाली. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहिला. आणि यावेळेला आपण पाहता आणखीन एक डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आपण जर पाहिला जसप्रीत बुमराह, यॉर्कर स्पेशालिस्ट. आता या षटकामध्ये तीच कामगिरी प्रणय टावरे साकारेल का, कारण समोर अतिशय घातक खेळाडू निलेश पाटील. याही वेळेला बॅट स्विंग चांगला होता. बॉल चालला स्वीपर कव्हरला, थोडा डायव्हर्ट झालाय. सेकंडचा कॉल. 2 धावा कंप्लीट. तिसरी होईल का, नकार दिलाय. चंदन चपल यष्टीरक्षक कव्हर पॉइंटला मागच्या करता सामन्यामध्ये सिद्धेश पाटील केवणे त्याने काय झेप घेतला होता बॉलला थांबवण्यासाठी. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 5 गडी बाद 31. अजून 2 बॉलचा खेळ बाकी. मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 40च्या वर पोहोचावं लागेल आणि आतापर्यंत 31 धावा या धाव फलकावरती आहेत. 2 बॉल, एखाद दुसरा मोठा फटका हवा. निलेश पाटील कडे ते कॅलिबर आहे, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. त्याला मात्र मोठा फटका घ्यावा लागेल या सामन्यामध्ये. याही वेळेला आपण पाहताय थोडासा राऊंड विकेट अँगल बनवणारा चेंडू बॅटला स्पर्श करून विकेट किपर चंदनच्या हातामध्ये चालला. आणखीन एक खेळाडू कॉट बिहाइंड द विकेटचा शिकार झाला. निलेश पाटील बॅक टू द डगआउट. खेळाडू मोस्ट कॅचेस पकडणारे खेळाडू, ज्यामध्ये आता पहिला खेळाडू आहे चंदन पाटील. ज्याच्या नावावरती 2 सामन्यामध्ये आतापर्यंत 4 झेलले आहेत. आणि त्यानंतर शुभम पाटील बामण डोंगरेचा होता, पण तो संघ स्पर्धेच्या बाहेर गेलाय. बघा लगेच आम्हाला माहिती मिळाली, म्हणून मी उल्लेख केला त्या ठिकाणी कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात जास्त खेळाडू बाद झाले, ज्यामध्ये चंदन पाटीलचं योगदानही तितकंच चांगलं राहिलं. नवीन खेळाडू स्वतः कॅप्टन मिलिंद. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू. वेगावरती स्वार झाले आणि इथे सर झेल बाद की रन आउट.
यस, त्या ठिकाणी झेल बाद कॉट बिहाइंड द विकेट, 5वा झेल टिपला चंदनने या स्पर्धेमधल्या 2 सामन्यांमध्ये. अजून एक खेळाडू बाद, फक्त आणि फक्त 31 धावा आल्या. पहिल्या 8 बॉलमध्ये जवळ 21 होत्या आणि शेवटच्या आपण जर पाहिल्या त्या ठिकाणी 16 चेंडूमध्ये आल्या फक्त आणि फक्त 10 धावा. हे कमबॅक होतं आई रायबादेवी रावे संघाचं. आता याच करता प्रत्युत्तर या क्षणाला मध्ये प्रत्युत्तर द्यावं लागेल पुढच्या इनिंगमध्ये. मैदानाच्या आतमध्ये देवा 11 आवरे टीमला 24 बॉल 32. या ऐकूया आपण पुढचा आवाज आदेश ठाकूर यांच्याकडे आपण जाऊया. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या वतीने. धन्यवाद. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा केला जातो. या व्यासपीठाला मानवंदना करून सर्व क्रीडा रसिकांचे, सर्व प्रेक्षक वर्गांचे तमाम मी आदेश ठाकूर सर्व प्रेक्षक वर्गाचे मी हार्दिक स्वागत करतो न वळतो एकदा सामन्याकडे. खऱ्या अर्थात जर पाहायला गेलं तर ओढण तालुक्यातील एक मानाची स्पर्धा समर्थ चषक 2025 हे पर्व खऱ्या अर्थात या स्पर्धेचे मन झेडक मुकुंजी गावण आणि त्यानंतर खऱ्या अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके अमित दादा यांच्या माध्यमातून ही पिरकुंच्या रंगणीमध्ये खऱ्या अर्थात धुंडुवाका मैदानावर स्पर्धा रंगली गेली आणि आजच्या रचनेमधील चांगली लढत पाहायला मिळाली. खऱ्या अर्थात टॉप खऱ्या अर्थात चांगल्या उपात्य फेरीमध्ये एकच प्रवेश गाठले गेले. कालच्या रचनेमध्ये तर घोरसई बिया संघाने निश्चितच एक उपात्य फेरीमध्ये प्रवेश गाठलाय आणि आजच्या रचनेचा विचार केला तर दुसऱ्या उपात्य फेरीमध्ये खऱ्या अर्थात एक पाऊल टाकला गेला केलवणे संघानं, गावदेवी केलवणे संघ. आणि आजच्या रचनेमध्ये विचार केला तर देवा आवरे विपक्ष रायबादेवी रावे निश्चितच आज सामना रंगला गेला. खऱ्या अर्थात येणारे 24 चेंडूमध्ये 32 धावांची गरज असेल. कोण असेल, रावे की आवरा पाहायचंय. मी सांगू इच्छितो खऱ्या अर्थात ज्या तुम्हा सर्वांचे लाडके एक पिरकुन गावातील एक गोड व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थात भरवली गेली. समर्थचषक 2025 पर्व पाहायला मिळतोय मुकुंजी गावण साहेबांच्या या माध्यमातून. आणि त्यानंतर तुम्हा सर्वांचे लाडके खऱ्या अर्थात अमित दादा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगली गेली आहे. आणि निश्चितच उरण तालुक्यामधील सर्वांच्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही स्पर्धा आणि त्याच स्पर्धेकी खऱ्या अर्थात एक मालिकावीर असेल 4 व्हीलर. निश्चितच संजयजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला 4 व्हीलर त्यांच्या माध्यमातून दिली गेली. या साहेबांच्या खऱ्या अर्थात मी शाब्दिक सुनानं स्वागत करतो न वळतो एकदा सामन्याकडे. येणारे 24 चेंडू 32 धावांची गरज असेल. सलामीची गोड जोडी मैदानात जातोय. 45 खऱ्या अर्थात जर्सी खऱ्या अर्थात मी त्याची नाहीये परंतु 45 नंबरची जर्सी परिधान केली मगाच त्याचं मी ऑब्झर्व केलं. आणि त्यानंतर 29 नंबरची जर्सी परिधान खेळाडू असेल प्रवीण पाटील आणि ओमकार. निश्चितच रोहित शर्माचा एक बिग फॅन असेल मोठा. खऱ्या अर्थात मी तुम्हाला सांगू इच्छितो एक 45 आकडा म्हटल्यानंतर रोहित शर्माची जर्सी. चोवीस चेंडू मध्ये 32 धावा मिळवायची आहेत. खऱ्या अर्थात या इव्हेंट मध्ये खऱ्या अर्थात आई एकविरा इव्हेंट त्यांच्या माध्यमातून त्यानंतर डीजे बॉब खऱ्या अर्थात डीजे सॅम यांच्या माध्यमातून चांगले ध्वनी ऐकायला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर आमचे अंपायरच्या भूमिकेत निश्चितच त्यांचेही
सहकार्य आम्हाला या रजनीमध्ये लाभले गेले आहेत आणि निश्चित आमचे रायटर त्यानंतर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थात चांगले चांगले नामवंत आमचे समालोचक दत्तजी सर असतील, त्यानंतर आमचे रोशनजी सर असतील. खऱ्या अर्थात त्यांच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम केले जातोय. येणारे 24 चेंडू 32 धावांची गरज असायला केलं नव्हते. गोड एक व्यक्तिमत्व आणि गोड आवाज चेतनजी स्वामी सर निश्चितच आज पाटणवली इथे आहेत. आता त्यांची उपस्थिती निश्चितच असते, त्यांचाही सुमधुर आवाज तुम्हाला निश्चितच पाहायला मिळाला असता. आणि खऱ्या अर्थात मग केलवणे गावाचे गोड व्यक्तिमत्व नितीनजी माते यांच्या माध्यमातून जी मला बोलायची संधी दिली त्यांचेही सहर्ष स्वागत करतो न वळतो एकदा मी सामन्याकडे. सांघिक पहिल्या वैयक्तिक पहिले शतक हाताळण्यासाठी येतोय कल्पेश. सांघिक पहिल्या वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी कल्पेश. समोर फलंदाज आहे ओमकार पाटील. मागच्या सामन्यामध्ये 0वर विकेट गेला होता. खरं आता पहिला पंचाचा सिग्नल येतोय. पहिला चेंडू पहिले चेंडूची सांगता येते निर्धाव झाली की का, निश्चितच प्रश्नचिन्हाला उत्तर दिलाय. येणारे 24 चेंडू मध्ये 32 धावांचं आव्हान आहे. निश्चितच उपांत्य फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश गाठायचा असेल तर निश्चितच तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. ती कामगिरी निश्चितच केलवणे संघाने केली आहे. उपांत्य फेरीमध्ये निश्चितच प्रवेश गाठला गेलाय. आता 23 चेंडू मध्ये 32 धावा तुम्हाला कमवायची आहेत, कारण का सामना इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक रन्स, प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक विकेट किती महत्वाची असेल. खेळपट्टी कुणाच्या प्रेमात पडेल सांगू शकत नाही, कारण का कधी गोलंदाजाच्या कधी फलंदाजाच्या प्रेमात पडतोय. भावुक ठरेल. स्वतःचं खातं खोललंय, स्कोरगार ओपन केलंय ओमकारनं. 32 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं खऱ्या अर्थात देवा 11 आवरा संघानं. आणि त्याला उत्तरला प्रत्युत्तर देताना खऱ्या अर्थात आई रायबादेवी संघ समोर लढत आहेत. उपांत्य फेरीमध्ये प्रवेश गाठायचा असेल चांगली तुम्हाला कामगिरी करावीच लागेल. नॉन स्ट्राईक साठी होता प्रवीण पाटील. स्ट्राईक एन कडे ते डाकुरताचा फलंदाज. पुन्हा थोडंसं कुठेतरी क्षेत्ररक्षण तुम्हाला हलवावं लागेल. बत्तीस धावांचं टार्गेट इथे सेट केलं होतं देवा 11 संघानं. उत्तरला प्रत्युत्तर देताना आई रायबादेवी संघ इथे पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. प्रवीण पाटील खऱ्या अर्थात आमचे खऱ्या अर्थात दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी त्यांच्याही शब्दसुनाने स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा बोलतो मी सामन्याकडे. दाबर पाऊंचा राणा पंचांच्या उजवी हातून मारा केले. चांगले पुलटॉस डिलिव्हरी होती. चेंडू आणि बॅटचं समीकरण जिल्लं नाही, जिथं मिळलं नाही तिथं उत्पत्ती नाही. हे निसर्गाचे नियम लागू झाले आहेत. चेंडूची सांगता ते निर्धाव झाली आहे. 32 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं आवरे संघानं. चांगली तुम्हाला कामगिरी करावी लागेल. उपांत्य फेरीमध्ये प्रवेश गाठायचा असेल तर. गुंजे ट्रॅक वरती आहे. गोलंदाज असेल कल्पेश ठाकूर. अर्थात मागच्या सामन्यामध्ये हरीश यांनी चांगली कामगिरी केली होती, नंतर पियुष आणि स्वप्नील बाला यांनी कामगिरी केली. तशीच तुम्हाला कामगिरी करावी लागेल. चांगल्या प्रकारे चेंडू मान दिलाय, सन्मान दिला आलाय. 1 बाउन्स डिलिव्हरी पंचांच्या माध्यमातून आम्हाला दिशा दर्शवण्याचं काम केलं गेलंय. चौकार डीजे मास्टर ठोक. ठेवले 5 या धावसंख्येवर चांगली डीजे बॉब यांच्या माध्यमातून आई रायबादेवीचं सॉंग निश्चितच पाहायला मिळायला गेले. काही निश्चितच दिवसांपूर्वी आताच 4 तारखेला आई एकविराची खऱ्या अर्थात जत्रा तुम्हाला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आणि त्यानंतर खऱ्या अर्थात रावे गावातील रायबादेवी त्यांचीही जत्रा तुमच्या भेटीला येईल. पुन्हा एकदा गुंजी ट्रॅक वरती कल्पेश 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. समोर फलंदाज प्रवीण पाटील. अलकम खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फंबलिंगचा फायदा. चेंडूची सांगता त्या निर्धाव झाली आहे. 32 धावांचं टार्गेट सेट केलं गेले देवा आवरे 11 या संघानं. चांगल्या प्रकारे कान मंत्र देण्याचा प्रयत्न करतोय. 5 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्या गेल्यात कल्पेशियानं. 32 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. प्रत्येक सामना, प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक रन्स आणि प्रत्येक विकेट किती महत्वाचा असं हे दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. चला सामना लवकर स्पीड अप करा.
प्रवीण पाटील पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. या षटकामधल्या लास्टचा चेंडू पंचांच्या उजव्या हातून मार दाबारा पळूनचा रणम हलकून करण्याचा प्रयत्न. त्यानंतर क्षेत्ररक्षण सजलं गेला जो पण चेंडू उचलेल फेकील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एकी धावेने संघ सरसावला, संघाला नेऊन ठेवलंय. 6 या धावसंख्येवर एक चांगली रणनीती पाहायला मिळेल. आई रायबादेव या संघाकडून 32 धावांचं टार्गेट सेट केलं गेल्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्यात. कल्पेश तांडेलनं 6 धावा चांगले गुणवत्तेचा नमुना इथे पाहायला मिळाला आहे कल्पेश ठाकूर याच्या माध्यमातून. कारण मी एवढंच सांगेन मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये ऊन सावलीचा लपंडाव. मी खऱ्या अर्थात कधी सुखाचे क्षण स्मितहास्य तर कधी दुःखाच्या लहरी तर तुम्हाला पाहायलाच मिळतील. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट सरड्या संघ रंग बदलणारा खेळ असेल तो म्हटल्यानंतर क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या माध्यमातून काही होऊ शकतोय. क्रिकेटचा इतिहास कोणी बदलू शकत नाही. जोपर्यंत सामन्यामध्ये शेवटचा चेंडू लास्टचा चेंडू फेकत नाही तोपर्यंत क्रिकेटचा कोणी इतिहास बदलू शकत नाही. मग तो तिथे अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील, खऱ्या अर्थात मग आमचे रायटर असतील, कुणी क्रिकेटचा इतिहास बदलू शकत नाहीये. कोण जे ट्रॅक वरती येतोय नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावरती सांघिक दुसऱ्या वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय नवीन गोलंदाज सौरभ गावंड. येणारे 18 चेंडू 26 धावांची गरज असेल. 26 धावा 18 चेंडू कोण असेल? औरा की रावी पाहायचंय. नवीन फलंदाज खऱ्या अर्थात दुसऱ्या क्रमांकावरती आला होता, नॉन स्ट्राईक साठी होता, तोच पुन्हा दुसऱ्या षटकावर येतो. स्ट्राईक एंड कडे प्रवीण पाटील हलक्या करण्याचा प्रयत्न, मान दिला, सन्मान दिला, आलाय शेवटच्या क्षणी चौकार. डीजे जे बॉब यांच्या माध्यमातून त्यांचं वावा का करतो, जिथे जिथे आमच्या मॅचेस असतात तिथे तिथे निश्चित त्यांचा आम्ही वावा का करतो, त्यांच्या माध्यमातून चांगले चांगले ध्वनी निश्चितच सॉन्ग आम्हाला इथे पाहायला मिळतो. जी मोमेंट त्या क्षणी त्या मोमेंटला उचलण्याचं काम करते खऱ्या अर्थात तुम्हा सर्वांची लाडके डीजे बॉब यांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू सौरभ गावंड याचा हलकून करण्याचा प्रयत्न, सेम डिलिव्हरी सेम शॉट खेळण्याचा प्रयत्न, आलाय आलाय लास्ट क्षणी चौकार 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 चौकार. डीजे ठोक. मी का म्हणतोय डीजे बॉब यांच्या खऱ्या अर्थात ज्या मोमेंटला ज्या गाणं वाजलाच पाहिजे. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी समोर सज्जी आहे फलंदाज प्रवीण. सेम शॉट खेळण्याचा प्रयत्न थर्ड मॅन से दिसेला आला, लाक्षणी येईल का चौकार प्रश्नचिन्ह असेल. खरं तर चौकार हॅट्रिक. डीजे ठोक. चौकार आलाय प्रवीण पाटील याच्या बॅट मधून. 7 चेंडू मध्ये 17 धावांची चांगली बहादूर खेळी खेळलाय प्रवीण पाटील. चांगल्या पद्धतीने इथे खेळ रंगला गेला. खऱ्या अर्थात रावेस संघ चांगली प्रकारे झुंज देतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर त्याच पॉइंटला चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर थर्ड मॅन दिसला चौकार खेचला. चौथा चेंडू सौरभ गावंड याचा हलकून करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू त्याला मान दिला, सन्मान दिलाय. लेग बायच्या स्वरूपात सॉरी लेग बायच्या स्वरूपात एकदा धाव मिळाली. एकी धावेने संघ सरसावला, संघाला नेऊन ठेवले. 19 धावसंख्येवर येणारे 14 चेंडू असतील. 13 धावांची गरज असेल. 13 धावा 14 चेंडू कोण असेल हा प्रश्नचिन्ह असेल. रायबादेवी रावे की देवा 11 औरा. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटचा कुणी इतिहास बदलू शकत नाहीये. जर मागच्या सामन्याचा पहिल्याच सामन्याचा जर विचार केला तर वशिनी संघ, त्यानंतर मग पिरकुन संघ होता. कुठल्या मोमेंटला खेळ चालत होता आणि लास्टच्या क्षणी खऱ्या अर्थात निश्चितच
वशिनी संघ विजयी झाला होता. म्हटलं क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं मी एवढंच सांगेन. ओमकार कानेसाठी तयार, चेंडू टाकल्यानंतर उचली घेतली, विकेट किपर आपला चोख काम करतोय. चेंडूची सांगता येते निर्धाव झाली. येणारे 13 चेंडू 13 धावाची गरज असेल. जर ओमकारचा विचार केला तर 3 चेंडू खेळला आणि 1 धाव खर्च केली काढली गेली, कारण मागच्या सामन्यामध्ये 0 ओव्हर नाबाद केला होता, पण षटक चांगलं फेकलं होतं. 5 गडी संपादित केले होते ओमकार पाटील यांना. पुन्हा एकदा ओमकार पाटील खेळण्यासाठी तयार. दबार पॉइंटचा पुन्हा पंचांना पार करतो, हलका करण्याचा प्रयत्न. बॅटची अप्पर एज, त्यानंतर चेंडू जाईल जाईल, लाक्षणी आलाय, चौकार चौकार चौकार. डीजे ठोक. भेटीला आलाय, कारण समचषकाचं नाव म्हटल्यानंतर उरण तालुक्यातील ही भव्य दिव्य नामाची आणि खऱ्या अर्थात सर्वांच्या भेटीला आली ही स्पर्धा. मुकुंदजी गावण साहेबांच्या या खऱ्या अर्थात माध्यमातून, त्यानंतर अमितजी पाटील यांच्या माध्यमातून ही सर्वांच्या प्रेक्षकांच्या भेटीला आली स्पर्धा. सांघिक तिसरा वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय. गोलंदाजाचं नाव असेल शिवम पाटील. दाबार पाहुणचार पंचांच्या उजव्या हातून मारा करेल. समोर फलंदाज आहे डावकुऱ्याचा प्रवीण पाटील. चांगल्या पद्धतीने चेंडू मान दिलाय, सन्मान दिलाय, आलाय लाक्षणी, दिलाय चौकार. डीजे ठोक. प्रवीण पाटीलचा विचार केला तर 5 चौकार त्याच्या माध्यमातून केसले गेले. चांगली फलंदाजी केली गेली. निश्चितच एकतर्फी सामना विजयी हासिल होईल की काय, खऱ्या अर्थात प्रश्नचिन्ह असेल, परंतु पंच आमच्या बाजूने दर्शवले गेले. पंचांनी सामन्याला सुरुवात त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थात झाली आणि निश्चितच शेवटचा क्षणही त्यांच्या माध्यमातून गोड होईल. निश्चितच मी एवढंच सांगेन. पंचांच्या माध्यमातून खराब चेंडू, धावसंख्या सरसावले, टोटल धावसंख्या फलकावर लागली 28. चांगल्या पद्धतीने चेंडू मान देण्याचा प्रयत्न, पण चेंडूची आणि बॅटचे समीकरण जुळले नाही. चेंडूची सांगता ते निर्धाव झाली. येणारे 10 चेंडू 4 धावेची गरज असेल. एकतर्फी सामना इथं पाहायला मिळतोय. एकतर्फी प्रेम चालत नाही, तसं एकतर्फा सामना चालत नाही. थोडं सामन्यामध्ये कुठं रंग दिला तर बरं वाटतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू मान दिला, सन्मान दिला, क्षेत्ररक्षण थोडसा गचाळ पाहायला मिळाला. हाताला चेंडू ब्रश केलाय, लास्ट क्षणी आलाय चौकार आणि विजयी हासिल संपादित झालाय खऱ्या अर्थात राव्य संघ. डीजे ठोक.